नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती सन 2023 शिपाई हमाल पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन हा 1 ऑगस्ट या दिवशी असतो। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, महाराष्ट्रामध्ये पशुवैद्यकीय व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांची स्थापना नागपूर या ठिकाणी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? महाराष्ट्र राज्यामध्ये पशुवैद्यकीय व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांची स्थापना सन 2000 मध्ये ती करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, देशामध्ये सर्वात जास्त भुईमुगाचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होत असते? देशामध्ये सर्वात जास्त भुईमुगाचं उत्पादन कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त होत असते? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4, गुजरात या राज्यामध्ये सर्वात जास्त भुईमुगाचं उत्पादन हे होत असते। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, जागतिक नृत्य दिवस खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? जागतिक नृत्य दिवस खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? तर जागतिक नृत्य दिवस ऑप्शन क्रमांक 3, 29 एप्रिल या दिवशी जागतिक नृत्य दिवस असतो। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी भेटला होता? सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी भेटला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे, सन 2014 मध्ये सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार भेटला होता। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकूण किती सदस्य निवडले जातात? महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकूण किती प्रतिनिधी हे निवडले जातात? तर महाराष्ट्रामधून राज्यसभेवर 19 एवढे सभासद ते निवडून दिले जातात। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, राज्यसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? राज्यसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर राज्यसभेचे अध्यक्ष हे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, जागतिक चिमणी दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? जागतिक चिमणी दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक चिमणी दिवस हा 20 मार्च या दिवशी जागतिक चिमणी दिवस असतो। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, त्रिपुरा या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? त्रिपुरा या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर त्रिपुरा या राज्याची राजधानी आगरतळा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 11, नटसम्राट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? नटसम्राट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर नटसम्राट या नाटकाचे लेखक वि.वा. शिरवाडकर हे नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, लोकसभेच्या सर्वात जास्त जागा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? लोकसभेच्या सर्वात जास्त जागा कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? तर लोकसभेच्या सर्वात जास्त जागा ह्या उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, जगप्रसिद्ध स्वातंत्र्य देवीचा पुतळा खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? जगप्रसिद्ध स्वातंत्र्य देवीचा पुतळा खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्य देवीचा पुतळा हा न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, लखनौ करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला करार आहे? लखनौ हा एक करार होता, तो खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला करार आहे? तर लखनौ करार हा सन 1916 मध्ये झालेला तो करार आहे। प्रश्न क्रमांक 15 पाहूयात, 10 डिसेंबर हा दिवस आपण
आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार दिन म्हणून साजरा करतो, तर तो खालीलपैकी कोणत्या वर्षापासून तो सुरू करण्यात आलेला आहे? 10 डिसेंबर हा दिवस आपण मानवी अधिकार दिवस म्हणून साजरा करतो, तर तो कोणत्या वर्षापासून या दिवसाची सुरुवात झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 10 डिसेंबर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1948 या वर्षापासून आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार दिन यांची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना सर्वात प्रथम कोणत्या दशकामध्ये मांडली होती? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढ ही एक संकल्पना आहे. कोणत्या दशकामध्ये ही संकल्पना मांडलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 आहे सन 1970 या दशकामध्ये ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. ज्ञानगंगा हे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? ज्ञानगंगा हे अभयारण्य आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ज्ञानगंगा हे अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यामधलं ते एक अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. बोर हे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बोर हे महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर वर्धा या जिल्ह्यामध्ये बोर हे अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. भरतनाट्यम हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीचा आहे? भरतनाट्यम हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीचा आहे? तर भरतनाट्यम ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. लोकमान्य टिळक यांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? लोकमान्य टिळक यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला होता? तर 1920 या वर्षी लोकमान्य टिळक यांचा मृत्यू हा झाला होता. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. भारताचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हॉकी हा खेळ भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, बंगालचे दुःखाश्रू हे दामोदर या नदीला बंगालचे दुःखाश्रू असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. इंदिरा गांधी यांनी खालीलपैकी कोणतं एक पुस्तक लिहिलेलं आहे? इंदिरा गांधी यांनी खालीलपैकी कोणतं एक पुस्तक आहे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एटर्नल इंडिया या नावाचं पुस्तक इंदिरा गांधी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? दी गॉड ऑफ द स्मॉल थिंग्स हे एक पुस्तक आहे, प्रसिद्ध पुस्तक आहे. कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर हे पुस्तक अरुंधती रॉय यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. आशियाई क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी होत असतात? आशियाई क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी होत असतात? तर आशियाई क्रीडा स्पर्धा या दर 4 वर्षांनी त्या होत असतात. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. 11 जुलै हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 11 जुलै हा एक दिवस आहे. या दिवशी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 11 जुलै. तर जागतिक लोकसंख्या दिवस 11 जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन असतो. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी तापी या नदीची उपनदी आहे? तापी या नदीची उपनदी आपल्याला ओळखायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पांझरा ही नदी तापी नदीची ती एक प्रमुख उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. राष्ट्रकुल या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? राष्ट्रकुल या संघटनेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लंडन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. फणसाड हे महाराष्ट्रामधलं एक अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? फणसाड. तर फणसाड हे रायगड या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. साल्हेर हे पर्वत शिखर कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? साल्हेर हे पर्वत शिखर कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये साल्हेर हे पर्वत शिखर आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरती लिपिक आणि
हमाल यांच्यासाठी अतिसंभाव्य प्रश्न पाहिजे असतील तर आपल्याकडे 15,000पेक्षा जास्त संग्रह असलेलं एक ईबुक आहे. त्या ईबुकची प्राईस फक्त ₹199 आहे. तुम्ही ते घेऊ शकता. 9922648129 या मोबाईल क्रमांकावर तुम्ही फक्त ₹149 फोनपे करून तुम्ही ते अतिसंभाव्य जिल्हा न्यायालय भरती हमाल आणि लिपिक यांच्यासाठी अतिसंभाव्य प्रश्न आहेत ते तुम्ही घेऊ शकता.